जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या वैदिक घड्याळाचा 1 तास किती मिनिटांचा असेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच या वैदिक घड्याळाचा 1 तास हा 48 मिनिटाचा असेल. तसेच हे जे घड्याळ आहे हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळेची गणना करते आणि 2 सूर्योदयामधील कालावधी हा 30 भागांमध्ये विभागण्यात आलेला आहे. या घड्याळाचे वाचन 30 तासांच्या रूपात करण्यात येईल व प्रत्येक तास 48 मिनिटाचा असेल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 5 उत्कर्ष जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींची पोषण स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या मंत्रालयासोबत एक सामंजस्य करार केला आहे? तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 5 उत्कर्ष जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींची पोषण स्थिती सुधारण्यासाठी आयुष मंत्रालयासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे. हा जो करार आहे या कराराद्वारे मिशन उत्कर्ष राबवण्यात येत आहे. बरं, या मिशन उत्कर्षचा उद्देश काय आहे? तर आयुर्वेदाच्या साहाय्याने किशोरवयीन मुलींमधील पोषण सुधारणे हा या मिशन उत्कर्षचा उद्देश आहे. या मिशनच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत 5 राज्यातील प्रत्येकी एका जिल्ह्याची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. ते राज्य आणि त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये आसाममधील धुबरी, छत्तीसगडमधील बस्तर, झारखंडमधील पश्चिम सिंगभूम, महाराष्ट्रामधील गडचिरोली तर राजस्थानमधील धौलपूर या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. बरं मित्रांनो, आयुष अंतर्गत कोणत्या भारतीय उपचार पद्धतींचा समावेश होतो? तर आयुर्वेदा, योगा अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धा, सोवारिकपा आणि होमिओपॅथी या उपचार पद्धतींचा समावेश होतो. आणि आयुष मंत्रालयाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. व सध्या आयुष मंत्री कोण आहेत? तर सर्वानंद सोनोवाल हे सध्या आयुष मंत्री म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा. भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन आंतरदेशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले? तर आता भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन आंतरदेशीय जलमार्ग जहाज हे तामिळनाडू राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जहाजाचं उद्घाटन केलं असून हे जहाज कोचीन शिपयार्डद्वारे बांधण्यात आलेलं आहे. या जहाजाची एकूण लांबी किती आहे? तर 24 मीटर इतकी या जहाजाची लांबी असून यात एकाच वेळी 50 प्रवासी बसू शकतात. या जहाजाच्या उद्घाटनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिदंबरनार बंदर येथील बाह्य हार्बर कंटेनर टर्मिनलची सुद्धा पायाभरणी केलेली आहे. मित्रांनो, हे जे चिदंबरनार बंदर आहे हे देशातील पहिले हरित हायड्रोजन हब बंदर आहे. महत्वाचा पॉइंट आहे, हा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे? तर या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचं मुख्यालय आपल्या भारतात स्थापन करण्यात येणार आहे. मित्रांनो, अलीकडेच आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे. अशा प्रकारची अलायन्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 रोजी प्रथम केली होती. त्यानंतर 9 एप्रिल 2023 रोजी भारताच्या व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अलायन्सचा पुनरुच्चार केला होता. आणि आता शेवटी या अलायन्सच्या स्थापनेला सुद्धा मान्यता दिलेली आहे व 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी या अलायन्ससाठी एकूण 150 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. हे जे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आहे यामध्ये कोणकोणत्या प्राण्यांच्या संरक्षणाचे कार्य केले जाईल? तर यामध्ये वाघ, सिंह, पॅन्थर, हिमबिबट्या, बिबट्या, प्युमा व जगवार या 7 प्राण्यांच्या संरक्षणाचं कार्य केलं जाईल. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलेला आहे? तर भारत आणि कोणत्या देशाद्वारे समुद्र लक्ष्मण हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? कोणता युद्धाभ्यास आहे? तर समुद्र लक्ष्मण असं या युद्धाभ्यासाचं नाव असून हा युद्धाभ्यास भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. व यंदाचा हा जो युद्धाभ्यास आहे याचं आयोजन 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान विशाखापट्टणम जवळ करण्यात आलं होतं. ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती होती? तर ही या युद्धाभ्यासाची 3री आवृत्ती होती. आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा युद्धाभ्यास भारत व मलेशिया या 2 देशांमधील नौदलादरम्यान आयोजित केला जातो व यावेळेसच्या या युद्धाभ्यासात भारतातर्फे किल्टन हे नौदल जहाज सहभागी झालं होतं. बरं, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, दोस्ती हा युद्धाभ्यास 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता व हा युद्धाभ्यास भारत, श्रीलंका, मालदीव या 3 देशाद्वारे आयोजित केला जातो. धर्म गार्डियन भारत आणि जपान याचं आयोजन राजस्थानमध्ये होत आहे.
डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लॉन युद्धाभ्यास भारत इजिप्त, सहयोग कायजिन भारत जपान, डेझर्ट सायक्लॉन भारत UAE, विनबेक्स भारत आणि व्हिएतनाम, ऑस्ट्राहिन भारत ऑस्ट्रेलिया, सूर्यकिरण भारत नेपाळ, वज्रप्रहार भारत आणि अमेरिका, मित्रशक्ती भारत श्रीलंका, बोंगो सागर भारत बांगलादेश, तर हरिमाऊ शक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 5 T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम हा निकोल लॉफ्टी इटन यांनी केलेला आहे. निकोल लॉफ्टी इटन यांनी हे शतक एकूण 33 बॉलमध्ये केलेलं आहे. हे जे निकोल लॉफ्टी इटन आहे ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते नामिबिया या देशाचे खेळाडू असून त्यांनी नेपाळ विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात ही कामगिरी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आहे याचं आयोजन श्रीलंकेमधील कोलंबो या शहरामध्ये करण्यात आलं होतं. हा जो गीता महोत्सव आहे हा कधी पार पडला? तर 1 ते 3 मार्च दरम्यान हा गीता महोत्सव कोलंबो या शहरामध्ये पार पडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. यंदाच्या रोमेन रोलँड बुक पारितोषिकाने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणतं पारितोषिक आहे? तर रोमेन रोलँड बुक पारितोषिक असून या पारितोषिकाने पंकज कुमार चॅटर्जी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पंकज कुमार चॅटर्जी यांनी जीन डॅनियल बाल्टासात यांच्या ले दिवान दे स्टालिन यांच्या पुस्तकाचा बंगाली भाषेत स्टॅलिनर्स दिवान या नावाने अनुवाद केला आहे व आता त्यांच्या या अनुवादासाठीच त्यांना रोमेन रोलँड बुक पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने गरजू प्राण्यांच्या बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसनासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर नुकतेच आता रिलायन्सने गरजू प्राण्यांच्या बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसनासाठी वनतारा हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. आणि हा जो वनतारा प्रोजेक्ट आहे या अंतर्गत गुजरातमधील जामनगर येथे 3000 एकरमध्ये जंगल उभारण्यात आलेला आहे. तर या प्रोजेक्टचं नेतृत्व कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर अनंत अंबानी हे या प्रोजेक्टचं नेतृत्व करत आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. रिलायन्सने प्राण्यांच्या बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसनासाठी वनतारा हा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या संघटनेने स्टेडफास्ट डिफेंडर 2024 हा लष्करी सराव आयोजित केला? तर आता हा जो स्टेडफास्ट डिफेंडर 2024 लष्करी सराव आहे हा नाटो या संघटनेद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे आणि शीतयुद्ध काळापासूनचा हा नाटोचा आतापर्यंतचा सर्वात व्यापक लष्करी सराव ठरलेला आहे. बरं, नाटोचा फुल फॉर्म काय आहे? तर नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आणि याची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे स्थित आहे. सध्या याचे सरचिटणीस कोण आहेत? तर जेन्स स्टॉल्टनबर्ग हे याचे सरचिटणीस असून 31 देश नाटो या संघटनेचे सदस्य आहेत व स्वीडनला सुद्धा आता मान्यता दिलेली आहे. स्वीडन हा नाटोचा 32वा सदस्य देश ठरेल. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक वन्यजीव दिवस आहे हा दरवर्षी 3 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेने 2013 रोजी केली होती व प्रथम हा दिवस 2014 मध्ये आयोजित करण्यात आला होता. बरं, यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे? तर कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.